काल आपण ग्रंथराज ज्ञानेश्वरी अध्याय क्रमांक 18 ओवी क्रमांक 165 आणि त्याच्यानंतर 6 नंबरचा श्लोक फक्त वाचला होता आणि थांबलो होतो. 18व्या अध्यायामध्ये कर्माला इथे या 18व्या अध्यायाच्या चालू विषयामध्ये म्हणतात कर्म टाकून नैष्कर्म्य स्थितीत जाता येत नाही, कर्म करूनच जाता येतं. कर्माच्या अंगी असं आहे, जर ते कर्माचं कर्तृत्व घेतलं तर जन्म मरणाला कारण राहणार, मग तो नरकाला बी जाऊ शकतो. आणि कर्माचा जर अहंकार नाही घेतला, त्यांनी अहम पण नाही ठेवलं, त्याचं कर्तृत्व नाही ठेवलं, आणि त्याचं मग भोक्तृत्व पण त्याला भोगावं लागत नाही. एवढी कर्माच्या अंगी एवढी जबरदस्त त्या शक्ती आहे. ते म्हणतात काल त्यांनी सांगितलं की बा तीर्थ जी आहे तीर्थे बाह्य मळो शाळे कर्मे अभ्यंतरी उजळे एवं तीर्थ जाण निर्मळे सत्कर्मची. ते तीर्थाला गेल्यानंतर फक्त वरून शरीर साफ होऊ शकतं, परंतु कर्मामुळे अभ्यंतर अंतःकरण शुद्ध होतं आणि ती अंतःकरणातली शुद्ध झाल्यानंतर झालेली निर्मळ कर्म तीर्थाच्या लेवलचे असतात. एवढी सत्कर्माची पावर आहे. त्याच्यानंतर ते म्हणतात आपल्या हातात तसं काही जरी नसलं तरी पण आपल्याला ते साह्यभूत होतं. जेव्हा आपण चांगली कर्म करायला जाणार त्यावेळेला ते म्हणतात जर तुम्ही आता फिरताय, वाळवंटातून फिरताय आणि तुम्हाला खूप ताण लागलेली आणि आता तुम्हाला तिथे निर्जल आहे, तिथं पाणीच मिळू शकत नाही, पण त्यावेळेला तुम्हाला एखादा अमृताचा पाण्याचा झराच सापडावा किंवा आंधळेला सुखार्थ त्याच्या डोळ्यात साक्षात सूर्यचिऊन आपल्या तेजास प्रगट व्हावं, एवढी त्याच्यामध्ये ताकद होती. किंवा नदीत बुडणाऱ्या तारण्याकरता प्रत्यक्ष नदीच साह्यभूत व्हावी ते म्हणतात. किंवा पडणाराला विषयी पृथ्वीला कळवळा येतो आणि तीच त्याला शिवरच्या वर झेलली जाते. अशा प्रकारचे जेव्हा आपण चाललो जातो तेव्हा ती कर्म आपल्याला अशी साह्यभूत होतात. किंवा मृत्यूच त्याला म्हणतो साह्यभूत होतो, नाही मरायचं नाही, तुला जगायचे. याप्रमाणे मुमुक्षुस कर्मापासून होणारी बद्धता ती कर्मानेच दूर करावी. कर्मच सोडतं आणि कर्मच गुंतवतो. अथवा हे अर्जुना, रसायन करण्याविषयी ज्या युक्ती माहीत आहे त्या वैद्याने ज्याप्रमाणे मारक जे विष त्यास रसायनाने शुद्ध करून त्याचे अमृत करून दिले तर मरत असलेल्या मनुष्याचे प्राण रक्षण होतात. बघा, विष आहे, परंतु जर चांगला जर मास्टर वैद्य असेल तर त्याचा अमृत करील आणि मरणाऱ्या माणसाला जगविल. त्याप्रमाणे धनंजय कर्माचरणाच्या युक्तीने कर्म केले असतात. आता विषाचं त्याने काय केलं, अमृत केले. कोणी? सुज्ञान वैद्याने. तसं तुमच्याकडे जर आपल्याकडे कर्माची युक्ती सापडली तर ते वाईटच कर्म आहे. कर्म हे वाईट आहे, पण त्याला तुम्ही तीर्थाच्या लेवलला आणू शकता. त्याप्रमाणे धनंजया कर्माचरणाच्या युक्तीने कर्म केले असता ती स्वरूपाने बंधन करणारी कर्मेही मुक्त करण्यास कारणीभूत होतात. जी गुंतवणारी आहेत ती सोडवायला कारणीभूत होती. किती उदाहरणं सांगितलं. पृथ्वीवर पडणारच आहे पण पृथ्वीच त्याला झेलते, मरणारच आहे पण अमृत विषच त्याला जगवतो. दुसरी गोष्ट काय सांगितले, पाणी नाही तिथं पण अमृताचा झरा सापडेल. अशा प्रकारचं ते म्हणतात तुम्ही युक्तीने जर केले तर ती गुंतवणारी कर्मच तुम्हाला मुक्त दशेला नेतील. तर अर्जुना, ज्या युक्तीने कर्म केले असतात ते कर्मच कर्माचा नाश करते. बघा, युक्तीने जर केलं तर कर्मच कर्माचा नाश करते. ती युक्ती कोणती ती तुला आता उत्तम रीतीने सांगतो. त्याप्रमाणे आता ते सांगतात की कशा काय तुम्ही सुटू शकता याच्यातून, ते उदाहरण सांगतात. काल आपण इथपर्यंत आलो होतो आणि श्लोक वाचला होता. पुढे श्लोक क्रमांक 6 वाचतोय. ग्रंथराज ज्ञानेश्वरी अध्याय 18 श्लोक क्रमांक 6चा अर्थ साखरे बाबांनी केलेला वाचतोय. पण हे अर्जुना, ही कर्मे सुद्धा कर्तृत्वाभिमान व फले टाकून करावी असे माझे निश्चित मत आहे. बघा, ती कर्म करताना कशी करायची, कर्तृत्व अभिमान टाकायचा आहे आणि दुसरी गोष्ट कर्तृत्वाभिमान तर टाकायचा पण त्याच्या फळाची सुद्धा अपेक्षा नाही करायची असे माझे निश्चित मत आहे. सायलेंटवर टाकून देतो. पंचमहाभूताधिक यज्ञ कर्मे पंचमहायज्ञाधिक प्रमुख कर्मे आपल्या हातून यथाविधी अचूक घडली असताही जो आपल्या अंगी कर्तृत्वाचा अभिमान मुळीच बाळगत नाही. जी न घडणारी व्यवस्थित कर्म ती एकदम परफेक्ट घडली तरी लोक म्हणले परफेक्ट घडली तरी तो त्याच्याकडं स्वतःकडं त्याचा कर्तृत्वाभिमान घेत नाही. जो मोलाने प्रयागाधिक तीर्थयात्रा करण्यास जातो त्याला मी यात्रा करीत आहे असा मोठेपणा नसतो, म्हणून त्यास हर्ष होत नाही त्याचा. आपण तीर्थाला जातो समजा 20-20 हजार रुपये भरून, पण ड्रायव्हर पण जातात, किन्नर पण जातो, त्याच्यानंतर
आचारी पण जातो. आता तो गेलाय तीर्थाला, तो तीर्थाला गेलाय का त्याच्या कामाला गेलेला आहे, त्यामुळे त्याला तीर्थ करतो असं काही त्याचा अहंकार होत, त्याला आनंद पण नाही होत. तसं तुम्ही कर्म करत असताना ही न मम, ही कर्म कशी आहेत न मम, माझी नाही, पण करावी मात्र लागणार. पण करताना मात्र त्याचं कर्तृत्व अभिमान नाही घ्यायचं. हेच तर सांगितलं पूजेला बसल्यानंतर, ब्रह्मार्पण मस्तू, पाणी सोडा, तांदूळ सोडा, फुलं सोडा, आणि न मम, न मम, मी ही कर्म केली नाही, आणि केली तर चांगली, देवाला समर्पण केले तरी मी केली नाही. तुकाराम महाराज बघा, अभंग गाथा बनवला तरी त्यांनी विचारलं कोणाला विचारून केला, म्हणले मी केलाच नाही, आपुल्या बळे नाही मी बोलत. मोडोनी आलिया फळे वृक्ष, वृक्ष स्वय एक न चाखती. तो कर्मफळा तसा जो टाके तो यथा सांग सुटे परम मम. त्या कर्मातून सुटलं तर भागवत का छान. बघ किती 11वा अध्याय भागवत ना मंगळ आहे की नाही. ती झाडं फळं देतात पण ते कधीच म्हणत नाही मी त्याचा उपभोग पण नाही घेत, आणि मी तुम्हाला फळं देतो असं नाही म्हणत. ते उलट आपण त्यांना दगड मारली तर ते आपल्याला आंबे मारतात फेरकून तिकडून. बघा म्हणजे अशी त्यांची त्याप्रमाणे. तुका म्हणे माझे सर्व भांडवल मोडविन, बोलविन, बोलविन, बोलविले बोल पांडुरंगे. बघा हां बघा, भांडवल सगळं पांडुरंगानेच बोलवलं, मी काय नाही. आणि जे तेवढं भांडवल आहे त्यांचं पांडुरंगानेच बोलवलं आहे. आणि आपलं कीर्तन प्रवचन भजन करताना ते कोणाचं भांडवल आहे. बरं आता ते झालं, तीर्थयात्रेला गेलं ते बी झालं, प्रवचन बी झालं, आणि घरामध्ये जे संसार पावसार चालू आहे तो ते बी भांडवल त्याचंच आहे का नाही. आपलं काय आहे तिथं आहे का नाही. फक्त आपला तसं भागू नाही होतं. आपल्याला असं वाटतं संसार आपला आहे आणि परमार्थ देव करून घेतोय आपल्याकडून, आणि संसार मात्र आपल्या ताकदीने चालणार नाही. बरं, मुलांनी प्रयागाधिक तीर्थयात्रा करण्यात जातो त्याला मी यात्रा करीत आहे असा मोठेपणा नसतो, म्हणून त्याचा हर्षही होत नाही. बघा म्हणजे कर्म करतो पण त्या कर्माचा, आता तो गेलाय ना प्रयागाधिक तीर्थाला, पण त्याला त्याचा आनंद आहे का नाही, तो त्याच्याशी काही संबंध नाही अशा पद्धतीने. किंवा राजशिक्क्याच्या आज्ञेवरून बळावरून जो एकटाच समाजसेवक दुसरा राजसेवक राजाबरोबर लढतो त्याला पकडून आणतो, त्याच्या मनात मी राजा एकट्याने राज्यास जिंकले असा गर्व नाही होत. राजाच्या सांगण्यावरून जर जाऊन पकडलं समजा दुसऱ्याने कोणी, आता मिर्झा राजा जयसिंगनी शिवाजी महाराजांना पकडून तिकडं पाठवलं, पण त्यांनी तो अभिमान घेतला का नाही, औरंगजेबाने पकडलं म्हटलं जाते, तो त्याच्याकडे ते कर्तृत्व घेत नाही. त्याप्रमाणे जो दुसऱ्याच्या कासेस लागून नदी उतरून पलीकडे जातो, ज्याला पोहता नाही तर दुसऱ्याच्या खांद्यावर बसून तिकडे गेलेला आहे, तो म्हणेल का मी तरुण आलो, मी पोहून आलो, त्याला मी पोहणार आहे असा गर्व होत नाही. किंवा यजमान राजातर्फे दुसऱ्याच आपल्या हाताने दान धर्म करणारा उपाध्याय त्याला मी दानाबद्दल दाता आहे असा अभिमान बाळगून मिरवीत नाही. आता राजाने सांगितलं एवढं दान द्या, मग त्यांनी त्याच्या हाताचं दिलं का, रेशनिंगवाला म्हणतो का मी दिले म्हणून, नाही म्हणतो. त्याप्रमाणे कर्मसंबंधाने येणाऱ्या कर्तृत्वाचा अभिमान आपल्याकडं न घेता, ज्याप्रमाणे रेशनिंगवाला सगळी साहित्य देतो पण तो मोठेपणा मिरवत नाही, आणि तो जर बोलला आम्ही एवढं दिलं तर तुम्ही लगेच त्याला काय म्हणणार, काय तुझ्याबद्दलचं दिलं का. आता तसं बाबांनी समजलं पाहिजे, सगळं द्यायचं पण राशींच्या सामान देणारा माणूस जसा स्वतःकडे अभिमान मिरवत नाही तसं बाबांनी समजलं पाहिजे असं आहे. आणि त्याच्यामुळे ते बाबा म्हणणारच नाही मी दिले म्हणून. आणि जर म्हटलं मी दिलं तर एखादा उद्धट असेल तर तो तसंच म्हणन सरकारने दिले तुम्ही दिलेलं नाही. बघा त्याप्रमाणे कर्मसंबंधाने येणाऱ्या कर्तृत्वाचा अभिमान आपल्याकडे न घेता ज्या ज्यावेळी जी उचित कर्मे प्राप्त होतील ती यथाविधी करून संपवावी. अहो चान्स मिळाला ना चांगलं करायचा करा. चांगलं करण्याचा जीवावर उदाहरण केली, तानाजी मालुसरे झाले, बाजी प्रभू झाले, चांगला योग आला. अहो मरायचं तर असं बी आहे कुठं तरी, पण धर्मासाठी मारावं माणसाने. आता तो त्यांचा क्षत्रियाचा धर्म आहे, तुमच्या साधूचा धर्म आहे, आपला मुलाबाळांविषयीचा धर्म आहे, शेतकरी असलं तर शेतकऱ्याचा धर्म आहे, गुराखी असेल दुधाचा व्यवसाय करणारा तर त्यांनी त्याचा व्यवसाय करायचा, तो जीवापाड जतन करायचा, त्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारची कसर नाही करायची. आणि सक्सेस झालं तरी आपण केला अशी फुंज पण नाही मिरवायची.
तुकाराम स्वामी विवेकानंद म्हणतात, उचित कर्म करण्याचा वेळ आला तर करायची, उलट आपल्याला ती ईश्वराची सेवा करण्याचे वेळ काम मिळालेलं आहे. आपण जे करतोय ना, आता समजा कोण डॉक्टरचं काम करतोय, ड्रायव्हरचं काम करतोय, शिक्षकाचं काम करतोय, ती ईश्वराचं काम करतोय असं त्याने भाव धरला पाहिजे. आणि मला चान्स भेटलाय तर मी आता सांग करीन. ही पांडवा केलेल्या कर्माची जी फलप्राप्ती व्हायची असते तिच्याविषयी आपल्या मनात इच्छेला वळू फिरू देऊ नये. बघा, यथाविधी करण्याचा योग आला तर करायचा, कर्तृत्वाभिमान नाही धरायचा, आणि शिवाय फलाविषयी अपेक्षा ठेवायची नाही. तिकडं मनाला जाऊन पण नाही राहायचं आपल्याला याच्यातून काय फायदा होईल. हे धनंजय, याप्रमाणे आरंभीच प्रथम फळाची आशा सोडून निष्काम कर्मास आरंभ करावा. तो कसा? सगळी कामं करताना कोणत्याही प्रकारच्या निरपेक्ष भावने करायचं. तर ज्याप्रमाणे दुसऱ्याच्या लेकराकडे निर्हेतुक दृष्टीने पाहून त्याच्या ठिकाणी स्नेह न ठेवता नुसता संतोष मानावा. बघा, दुसऱ्याच्या पोराबद्दल स्नेह नाही, पण दिसलं तर हसतोय, बस त्याप्रमाणे राहायचं. कर्म करताना खुशीने करायचं, उत्साहाने करायचं, पण त्याच्यातून काय बेनिफिट भेटल तो अपेक्षा नाही करायची, आसक्ती नाही धरायची. बघा, दुसरं उदाहरण देतात, पिंपराच्या आशेने जसं कोणी पिंपळास पाणी घालीत नाही, पिंपरं भेटतील म्हणून पिंपळाला कोण पाणी घालतो का? कारण त्याचा काय तसं काही फायदा नाहीच आहे ना व्यवहारामध्ये. पण पिंपळाच्या झाडाला पाणी घालतो की नाही? तशी फळाची आशा सोडून कर्मे करावीत. गुराखी दुधाची आशा व त्याचा ध्यास सोडून जशा गावातील गायी वळतो, अधिक काय फार सांगावे. तसे कर्मा फळाविषयी करावे, म्हणजे फलाविषयी निरीच्छा असावे. गुराख्यांकडे असतात ना, आमची गाव जनावरं बा दिवसभर सांभाळून आणून द्या, तर तो त्या दुधाची अपेक्षा करतो का नाही? तो म्हणतो एवढ्या गाया मी सांभाळतोय, पण त्याच्या फळाची अपेक्षा करत नाही. आशा या युक्तीने जे कर्माचे आचरण घडत असते त्या कर्माचे आचरण करणारास आपल्या उचित जवळ अशा युक्तीने कर्माचे आचरण घडत असते त्या कर्माचे आचरण करणारास आपल्या अति जवळच असलेल्या आत्मस्वरूपाचा लाभ होतो. बघा, सगळ्यात जवळ काय आहे? आत्मा आहे. तो आत्मस्वरूपाचा लाभ होतो. जेव्हा निर्हेतुक कर्मे करू त्यावेळेला आपल्याला अपेक्षित नसलेल्या आपल्या जवळ असणाऱ्या परमात्म्याची भेट होते. बघा, सांडून दुधाची टकळी गोरी गावधेनू वेटाळी, किंबहुना कर्मपळी तैसे कीजे. ऐसी हे हातवटी घेऊन जी क्रिया उठी, आपण आपुल्या गाठी लाहेची तो. बघा, आता इथे बघा, इथे किती डोकं चालू नये. ऐसी जे हातवटी घेऊन जी क्रिया उठी, आपण आपुल्या गाठी लाहेची तो. आपल्यालाच आपल्याला आपली स्वतःची भेट होऊ शकते किंवा अशा प्रकारे आपण जर कर्म केली तर. मनोनी फळी लागू सांडोनी संदेह सुख देह सुख, मनोनी फळी लागू सांडोनी देह संगू, कर्मे करावे हा चांगू निरूप माझा. बघा, तुला सांगतो, फळाची अपेक्षा टाकून मनोनी फळी लागू, फळाची अपेक्षा सोडून. ओळ क्रमांक 76. बघा, म्हणून फळाविषयी आशा सोडून व देहांकार. बघा, मनोनी फळी लागू, फळाची अपेक्षा, सांडोनी देह संगू, राहायचे कशामध्ये? देहात. आणि देहात संगू टाकायचा. कसं काय देहात राहून देह संग टाकता येईल? युक्ती आहे ना, तीच तर युक्ती शिकवतात संत आपल्याला. देहात राहून देहात कसं नाही राहायचं, आणि देहात राहून जेव्हा देहात राहून आपल्याला आपण देहाच्या पलीकडे राहू आपली भावना, त्या दिवशी आत्म्याचीच भेट आहे आपल्याला. ही कर्मे करावी हा चांगू निरोप माझा, माझा निरोप आहे देव म्हणतात. असं तुम्ही करा, चांगली कर्म करा, करत असताना फळाची अपेक्षा करू नका. आणि शिवाय हा माझा आणि देहाचा संग टाकून कर्म करा. आता देहाचा संग टाकून कशी कर्म करता येईल? देह तर पाहिजे. मग देहाविषयी जी मनात असणारी आसक्ती ती टाकून कर्म करा. कर्मे करावी हा चांगू निरोप माझा. जो जीव बंदे शिनला सुटके ज्याचे आपला, सुटके जाचे आपला, त्याने पुढती या बोला आनन कीजे. जो जीव बंधनाने शिनलेला आहे, कष्टलेला आहे, आता त्यांनी रडायचं नाही, वाट्याला आलेलं कर्म करायचं. आलेलं कर्म घेऊन जर घरात रडत बसलो आपण, काही ना काही उरकत बसलो, त्याला काहीतरी ते मला त्याच्यावर काहीतरी काढला पाहिजे ना तोडगा. तर तुम्ही सुद्धा जो जीव बंदेशनला, जीव दशेत येतो परिणी टेन्शन राहणार आपल्याला. सुखदुःख कशामुळे? जीवपणामुळे. आणि जीवपणा कसा आहे? खोटा आहे. रश्शीचा साप पाहिला घाबरला की नाही? खांबावर पाहिलं भूत घाबरलं की नाही? ते खरं आहे का? नाही. पण भीती मात्र कशी आहे? खरी आहे. तसा जो जीव बंधनात अटकलेला आहे त्याला दुःख आहे, आणि जो जीवाच्या बंधनाच्या पलीकडे गेला त्याला जो जीव बंदे शिनला. शिनलोय का जीव बंधनात? अजून आता बरं वाटतंय ना? अजून जीवदशेवर विचारलं
तर आपण काय म्हटलं पाहिजे, जीवदशेवर असणाऱ्या माणसाला जर विचारलं कसं काय वाटतंय, तर त्याने काय सांगायचं, जीवदशेमध्ये जो आहे त्यांनी काय सांगितलं पाहिजे, हा वा, पण त्याला काय वाटलं पाहिजे, ज्ञानेश्वरी म्हणते त्याला काय वाटलं पाहिजे, मज सोडवी दातारा कर्मापासून दुस्तरा, पुरेपुरी आता नको दुजियाची सत्ता. हा बस आता कंटाळलो संसार तापे, तापलो मी देवा, आता बस झालं, बस आता सोडव मला असं वाटतं. कोणाला, जो जीवबंदे शिनलाय तो. आता जे खुशाले म्हणतात ते शिनलेले आहेत का, ते एकदम मस्त आहे, आपलं एकदम टेचीत चाललंय म्हणतात आहे ना. सुटके जाचे आपुला, तेने पुढत पुढती या बोला आन नक्की जी. ज्याला सुटावंसं वाटतं त्याने आपल्या निरोपाला सोडायचं नाही, आणि पुढती माझ्या सांगण्याला तुम्ही त्याला बाजूला करू नका. बघा, जो जीव संसार बंधनाने म्हणजे जन्म मृत्यूच्या दुःखाने त्रासून शिनला भागला आहे, व जो आपली मुक्तता त्याच्यापासून सुटका होण्याविषयी प्रयत्नशील आहे, काळजीत आहे, त्याला वारंवार सांगणे आहे की त्याने या माझ्या निरोपाचे आज्ञेचे उल्लंघन करून दुसरे काही करू नये. बघा, किती आपले नातेवाईक आपतेष्ट, आपले ग्रामीण भागातले आपले काय नातेवाईक भाऊबंद असतील, हे सगळे कसे आहेत याच्यामध्ये गुंतलेले. आणि ज्ञानेश्वर महाराजांचा निरूप तरी वाचायला टाईम आहे का त्यांना? बरं, निरूप वाचणाराला बी कळा नाही, तर न वाचणाराची काय कंडिशन आहे. पण तुम्हाला आपल्याला निवडलं, देवाने जसं तांदळातला खडा निवडून बाजूला लोक काढतात ना, तसं या सगळ्या समाजातून आपल्याला निवडून काढलं. तू यांच्याबरोबर भरडायचं नाही, तू बाजूला हो, याच्यापासून बाजूला हो म्हणण्यापेक्षा मी तुला बाजूला काढतो. तांदूळ स्वतः, तो खडा स्वतःहून थोडी बाजूला होतोय, त्याला कोणीतरी काढलंय. तसं आपल्याला देवाने बाजूला शोधून काढलेलं आहे, तुम्ही याच्यातून बाहेर पडायचं. ठीक आहे. श्लोक क्रमांक 7 वाचतोय, अध्याय 18. नित्यकर्माचा परित्यागू तर उत्पन्न होत नाही. नित्यकर्माचा अज्ञानामुळे केलेला त्याग तामस सांगितलेला आहे. पा, नित्यकर्माचा परित्याग तर उत्पन्न होत नाही. बघा, नित्यकर्म ते करावंच लागतं, त्याचा तुम्ही किती म्हणले त्याग करायचा तर करू शकत नाही. नित्यकर्माचा अज्ञानामुळे केलेला त्याग तामस सांगितलेलं आहे. बस, जे करायचं ते सांगितलेलं वाट्याला आलं नाही करायचं, मी नाही करणार, आणि मी संन्यास घेतला, तामसी त्याग येतो, तामसी संन्यास येतो. म्हणून ते रागवलेले असतात, चिडलेले असतात. एखादा मनुष्य अंधारात चालत असता दिसत नाही, म्हणून त्याबद्दलचा राग डोळ्यावर काढून, डोळ्यात जशी नखे खूप असतो त्याप्रमाणे कर्मे जन्मबंधनास कारण आहेत. म्हणून कर्माच्या द्वेषाने जो ती सर्व कर्मे टाकून देतो, त्याचे जे हे कर्मत्यागाचे कृत्य आहे त्यास मी तामसी त्याग म्हणतो. पहा बरं, काय सांगायला सांगितलं, तुमच्या वाट्याला आलेलं कर्म करतच बसायचं, कसंही असू ते करतच राहायचं. नाही केलं तर मग मात्र, आणि त्या कर्माचा त्याग करतो म्हणजे काय करतो, आपल्याला अंधारात दिसत नाही म्हणून डोळ्यातच आपल्या काहीतरी काड्या घोसून घेतलेल्या, त्याप्रमाणे सुटायची वेळ आहे तिथं आपण स्वतःला गुंतून घेतलं. त्याचे जे हे कर्मत्यागाचे कृत्य आहे त्यास मी तामसी त्याग असे म्हणतो. ज्याप्रमाणे अर्धशिशी उठल्यावर कोणी त्याच्या रागाने आपले शिरच कापावे, तसेच हे करणं. अर्ध डोकं दुखतं त्यावेळेला त्याला असं वाटतं डोकं कापून टाकावं की काय. अरे, वाट जरी वाईट अवघड असली तर ती पाय चालून संपवतील, पण ते टाकून त्या वाटेच्या अपराधामुळे वाईटपणाने ते पायच तोडावेत की काय. म्हणजे किती खाली येऊन सांगतायत, किती खाली येऊन सांगतात. तसं कर्म आहे, ते कर्म करायलाच पाहिजे. न करता जर तुम्ही टाकून गेले तर त्रास होणार. तो जे पाय थकून जातात आणि वाटेने म्हणून त्या पायांनाच काढून टाकलं तर काय होणार, नुकसान त्याचं. भूक लागलेल्या मनुष्यापुढे ठेवलेले अति कडक अन्न, मग ते वाटेल तितके ऊन असले तरी बुद्धीने लंघन विचार न करता अविचाराने ते लाथेने झुगारून दिले तर त्याला लंघनच करावे लागेल. उपवास आहे, भूक लागलेली आणि गरम गरम अन्न आणि लगेच खाता नाहीत, मग त्याने थोडं थांबायचं ना. नाही लगेच खातायत, हाय त्याच्यात काय दमदार नाही, दिले लाथेने उडून, आता काय होणार. तसं उपवाशी मारणार. 84 लक्ष योनीमध्ये कुत्री मांजर गाढव व्हायला लागणार जर आपल्या वाट्याला आलेलं कर्म व्यवस्थित नाही केलं. आणि करायचं तर राहायचंय, परत ते रडत कटत नाही करायचं. टाकायचं तर नाहीच, करायचं, पण करताना सुद्धा कसं करायचं, आनंदाने करायचं. देवा आज तुझी ही इच्छा आहे काय, बरं आज तुझ्या डोक्यात हा विचार आहे काय, ठीक आहे, ते ओ भी हमें
मंजूर है की नाही? बरोबर की नाही? अरे वाट जरी वाईट अवघड असली तरी ती पायच चालून संपवतील. पण ते टाकून त्या वाटेच्या अपराधामुळे वाईटपणामुळे ते पायच तोडावेत की काय? भूक लागलेल्या मनुष्यापुढे ठेवलेले अति कडक अन्न. आपल्याला असं होतं की नाही, पॅसेंजरला बडबड करायला लागलं का मग 2-4 खड्ड्यात आपटतोच का नाही गाडी आपण? आता नाही आपटीत ना. हां, भूक लागलेल्या मनुष्यापुढे ठेवलेले अति कडक अन्न, वाटेल तितके ऊन असले तरी बुद्धीने लंघन विचार न करता अविचाराने ते लाथाने झुगारून दिले तर त्याला लंघन म्हणजे उपवासच करावा लागणार. त्याप्रमाणे कर्माचे बंधन कर्म करण्याच्या युक्तीने कर्माचेच आचरण करून कर्माचा बंध दोष नाहीसा करावा. तो तामस मनुष्य भ्रमाने मस्त झाला असल्यामुळे मुळीच जाणत नाही. बघा, कर्माचे कर्मबंधन कर्म करण्याच्या युक्तीने हातोटी पाहिजे सुटायची. कर्माचे आचरण करून कर्माचा बंध दोष नाहीसा करावा. युक्तीने करायचं, बंध बाजूला बरोबर साईडला करायचा आणि मग तिकडं जायचं. पण हे सगळं जमत नाही अडाण्याला. आणि मग तो ते करायचंच नाही. मग त्यांनी त्याग केला. त्यांना त्याग आणि संन्यास सांगायचा आहे. त्यांनी त्याग केला कर्माचा, तो तामसी त्याग आहे. मुळीच जाणत नाही. त्या तामस मनुष्याला मस्त झाल्यामुळे त्याला मुळीच जाणत नाही. तर तो उलट आपल्या वर्णाश्रम धर्माप्रमाणे आपल्या वाट्यास आलेले जे जे कर्म तेच टाकून देतो. तेव्हा कदाचित तू त्या मनुष्याप्रमाणे तामस कर्माच्या स्वाधीन होशील, पण त्याचा चुकून विटाळही होऊ देऊ नकोस. हो बघा, आपल्या वर्णाश्रमाप्रमाणे आपल्या वाट्याला आत्ता जे कर्म आले ना ते भोगूनच सारायचं. मग ती बरी वाईट असू द्या, पण ते भोगून सारायचं. आणि ते मी करणारच आहे, नाही तिथून पळून गेला, आज नाही पण उद्या करावं लागणार. आज हजर राहा म्हणून सांगितलं ना, हजर राहिलं नाही कोर्टामध्ये किंवा पोलीस स्टेशनला, त्याची फाईन बसणारच आहे त्याला. त्याप्रमाणे केली पाहिजे. जरी पळून गेला तर तामसी त्याग आहे. बघा किती बारकाईने सांगितलेले. कुठपासून घ्यायचं आहे आपल्याला? पूर्ण श्लोक घ्यायचा आहे. हे सगळे जे काम टाकून गेलेत, कोण पांढरे कपडे घालून येत, कोण काळी कपडे घालून येत, कोण भगवी कपडे घालून येत, कोण बिगर कपडे घालून नाही, कपडे टोटल काढून येत, हे सगळे तामसी त्याग करणारी लोक आहेत. त्यातही त्यांचं कर्मभाग्य जर चांगलं असेल तर एखादा महात्मा त्यांना भेटू शकतो. नाही तर मग झालं, पुन्हा त्यांना त्याच्यामध्येच फसावं लागणार आहे. बघा किती बारकाईने सांगितले. तर तो उलट आपल्या वर्णाश्रम धर्माप्रमाणे आपल्या वाट्यास आलेले जे कर्म तेच टाकून देतो. तेव्हा कदाचित त्या मनुष्याप्रमाणे तामस कर्मत्यागाच्या स्वाधीन होशील, पण त्याचा चुकूनही विटाळ होऊ देऊ नकोस. हो, अर्जुन काय करत होता? क्षत्रिय, लढाई करायचं त्याचं कर्म आहे. मी म्हटला मी करणार नाही. आणि त्या तामस कर्माच्या त्या तामसी कर्मत्याग्यासारखं तू होशील. तो कोण कर्मत्यागी? ते म्हणले मी संन्यासी होतो, 4 घरं भिक्षा मागून खातो, पण हे लढाई नको. म्हणजे तो जो आहे ना 4 घरे भिक्षा मागून राहणारा, तो तामसी त्याग आहे. क्षत्रियाने आपल्या वर्णाश्रम धर्माप्रमाणे आपल्याला वाटायला आलेलं कर्म केलंच पाहिजे. श्लोक क्रमांक 8. जे कर्म दुःख आहे असे समजूनच शरीराच्या क्लेशाच्या भयाने टाकले जाते, तो असा राजस त्याग करून त्यागाच्या फलास प्राप्त होत नाही. बघा, शरीराला त्रास होईल ना, मग नको जायला, वारीला नको जायला. आता बाबा गेलेत ना, जर तुमचा उद्देश असेल तिकडं चांगलं फळ भेटते, पण तुम्ही म्हणते नको बाबा लई त्रास होतोय, राजसी त्याग. काही जर भेटत असेल करायलाच पाहिजे, राजसी त्याग नाही करायचा. का बरं? भीतीपोटी म्हणतो, नको आपल्याला नाही जमायचं बाबा, नाही ते करायचं. जे करायला पाहिजे वाट्याला आलेलं ते केलंच पाहिजे. राजसी त्याग नको म्हणतात. अथवा आपला अधिकार काय आहे हे तो जाणतो व आपले विहित कर्तव्य कर्म कोणते हेही त्यास समजते, पण ती कर्म करण्याच्या क्लेशास कठीणपणास भिवून जो त्याचविषयी कंटाळा करतो. समजा आपल्याला वाटतंय आपल्याला मग काकड्याला जायला पाहिजे, काकडा आला पाहिजे आपल्याला, तर आपण सकाळी 3:30ला उठावं लागेल म्हणून जर काकड्याला जात नाही तर तो काय राजस त्याग आहे, हे की नाही? अधिकार काय हे तो जाणतो, आपले विहित कर्तव्य कर्म कोणते हेही त्यास समजते, परंतु ती कर्मे करण्याच्या क्लेशास कठीणपणास भिवून जो त्याचविषयी कंटाळा करतो. कारण कर्माच्या आरंभीची अवस्था क्षणभर कठीण दिसते खरी, जशी शिदोरी वाहते वेळेस पहिल्यांदा जड वाटते,
आणि जेवायला बसल्यानंतर बरं वाटते. जसा पहिल्या प्रथम लिंब खातेवेळी जिभेस कडू लागतो व हिरडा पहिल्यांदा तुरट लागतो, तसा कर्माचा अलीकडील शेवट आरंभीची बाजू ही कठीण कष्ट करत वाटत असते, पण पुढे गेल्यानंतर बरं वाटते. केल्यानंतर मी मामासाहेबांना विचारलं, मामासाहेब म्हणजे सोमोशी मामा, नाही तर दुसरेच मामासाहेब वाटतील. हां, त्यांना म्हटलं तुम्हाला तीर्थयात्रेला गेले 3 महिने, कसं काय वाटलं? असं कधी वाटलं का? उगं चालू म्हणले वाटलं. पहिले 8 दिवस असं वाटलं, त्यातल्या त्यात पहिले 2 दिवस असं वाटलं 8 दिवसांनी आपण. पण जसजसं रान उरकत गेलं आणि आता घरी सुखरूप आल्यानंतर आता असं वाटतं बरं झालं ते केलं. नंतर नंतर माणसाला उत्साह वाटतो. कोणतं पण तुम्ही कोणते वेळ ज्ञानेश्वरी वाचायला घ्यायला कंटाळा येतो माऊली, पण वाचायला घेतली तर झोपेची वेळ जरी झाली तरी नाही. घरचे जरी म्हणले झोपा आता, तर त्यावेळेला उलट अजून म्हणणार आता तर मग मी वाचणार, असं होणार. किंवा बघा, जसा पहिल्या प्रथम लिंब खाते वेळेस जिभेस कडू लागतो व हिरडा पहिल्यांदा तुरट लागतो, तसा कर्माचा अलीकडील शेवट आरंभीची बाजू ही कठीण कष्टकर वाटत असते. किंवा गाय दुभती स्वरूपात चांगली असली तरी शिंग मारकेपणा हा दोष असतो. शेवंती सुगंधी म्हणून चांगली खरी, पण त्या झाडालाही काटे असतात. भोजनाचे सुख असते खरे, पण स्वयंपाकाच्या दगदगीच्या त्रासामुळे तोही कष्ट साध्य असेच होय. तसे कर्म आरंभी ते वेळेस अति कष्टकर असते, म्हणून ते कर्म वारंवार करताना श्रमच होतात असे तो समजतो. वास्तविक पाहता कर्माचा आरंभ यथाविधी करतो, पण जशी एखादी कडत वस्तू हातात घेऊन हात भासताच ती टाकून देतो, त्याप्रमाणे त्या कर्माचरणापासून श्रम क्लेश होऊ लागल्यावर ती आरंभिलेली कर्मे मध्येच टाकतो आणि तो म्हणतो की माझे विशेष असे मदभाग्य म्हणून मी या देहासारखी उत्तम वस्तू लाभली आहे, तर मग या पाप्याप्रमाणे कर्माधिकाचे आचरण करून मी आपल्या त्रास शीन का करून घ्यावा? कशाला आपला त्रास करून द्यायचा? आपलं बस. आणि हा जो त्याग केलाय तो कसा आहे? राजसी. कदाचित कर्माचे आचरण केले असता ते कर्म काही अदृष्ट फल देईल, पण मला तसले अदृष्ट फल मुळीच नको. पण आज प्रस्तुत आपल्या हातात उपलब्ध असलेले भोगेश्वर्य भोग ऐश्वर्य आहे, त्याचाच उत्तम उपभोग घ्यावा, हेच बरे नव्हे का? आता सुखात येते बरे, कुठं जाता तिकडं? अशा प्रकारे अर्जुना, शरीराच क्लेश कष्ट होतील या भीतीने जो कर्म टाकून देतो, हे पहा, त्याला राजस त्याग असे म्हणतात. वास्तविक पाहता तेथेही राजस त्यागातही कर्मत्याग होतो खरा, परंतु त्याला त्यापासून खऱ्या कर्मफळाचे फळ मिळत नाही. याप्रमाणे उतू गेलेले तूप अगर दूध आगीत पडले असता ते होमार्थ कारणे लागले म्हणून त्यास होमाची योग्यता प्राप्त झाली असे होत नाही. किंवा एखाद्याचे पाण्यात बुडून प्राण गेले असता त्याने अर्धोदकात जलसमाधी घेतली असे म्हणू नये, तर त्याचे ते अपघाताचे वाईट मरण होय असे म्हटले पाहिजे. त्याप्रमाणे देहावर प्रीती ठेवली असल्यामुळे ज्याने कर्मावर पाणी सोडले, कर्मे टाकली, तर त्याला खऱ्या कर्मत्यागाचे फल मिळत नाही. हे खास फार काय सांगावे, जेव्हा आत्मज्ञान चित्तात उदयास येते तेव्हा त्याला सूर्योदयाने उजाडले म्हणजे तो ज्याप्रमाणे नक्षत्रांना तेजास नाहीसे करतो, त्याप्रमाणे अर्जुना, ज्या कर्मत्यागापासून सर्व क्रिया आपल्या कारणरूप अज्ञानास वर्तमान लोपतात, त्या कर्मापासून जे मोक्षप्राप्ती फल मिळते, अर्जुना, ते मोक्षप्राप्तीरूपी फळ अज्ञानाने कर्माचा त्याग केला असता त्या त्यागास प्राप्त होत नाही. म्हणून अज्ञानाने केलेला कर्मत्याग तो राजस त्याग होय, तो खरा त्याग आहे असे मानू नकोस हो. आता कोणत्या कर्मापासून मोक्षप्राप्ती फल आपल्या घरी घुसते, आपणहून चालत येते, तेही प्रसंगानुरूप तुला सांगेन, ते ऐक. कुठून घ्यायचे पहा? 92 पासून घ्यायचे.
85 बघा बरं ओळ काय जैसा 85 जे कर्माच्या अलीकडे नावेक दिसे दुवाड जे वाहती वेळे जड शिदोरी जैशी 85 एक घ्या. अठ्ठ्याऐंशी बघू आता 88 काय तैसे कर्म आरंभी वेळेस अति कष्टकर असते म्हणून ते कर्म वारंवार करता श्रम होतात. नको चला एरवी मांडी घाली सुरुवाती बघ अदर देह म्हणजे देहवस्तू सारखी आली भावा घेऊन. वास्तविक पाहता कर्माच्या आरंभी विषय असतो एखादीकडं 89 पाहूया. वास्तविक पाहता कर्माचा आरंभ यथाविधी करतो पण अशी एखादी कडत वस्तू हातात येऊन भासतात ती टाकून त्याप्रमाणे बस झाली. किती कोणती घेतली तुम्ही 85 घेतली ना. हा बस 190 काय म्हणे वस्तू देहासारखी आली बहुत भाग्य विगे तिचा. ओके चालेल. बघा किती गोष्टी जर 2-3 सांगितल्या. कर्म टाकलं यांनी पण टाकलं बस. आणि जरी त्याच्याकडून एखाद्या वेळेला पुरंही झालं पण ते अपेक्षेने झालेले फलापेक्षेने. हा आता दूध आणि तूप जरी होमात पडलं तर ते काही गेले नाही. त्याप्रमाणे देहावर प्रीती ठेवली असल्यामुळे ज्याने कर्मावर पाणी सोडले कर्म टाकले त्याला खऱ्या कर्मत्यागाचे फळ मिळत नाही. का टाकलं त्याने कर्म देहाला त्रास होईल म्हणून म्हणजे राजसी त्याग. फार काय सांगावे. जेव्हा आत्मज्ञान चित्तात उदयास येते तेव्हा त्याला सूर्योदयाने उजाडले म्हणजे तो ज्या प्रमाणे नक्षत्राच्या तेजासह नाहीसे करतो. 96 पहा तैसे देहाचे निलोभे नाही 96 किंबहुना आपले जे ज्ञान होय उदया आले आपलं ज्ञान तै नक्षत्रात ते पाहले गिळी जैसे. जेव्हा आत्मज्ञानाचा उदय होतो त्यावेळेला सूर्य उगवतो त्यावेळेला ऑटोमॅटिक नक्षत्र बाजूला जातात. तेव्हा आत्मज्ञानाचा उदय होतो त्यावेळेला ती शुल्लक कर्मे सुद्धा ऑटोमॅटिक भोगून बाजूला निघून जातात. त्याचा क्षीण होत नाही. त्याप्रमाणे अर्जुना जेव्हा कर्मत्यागापासून सर्व क्रिया आपल्या कारणभूत अज्ञानासह वर्तमान लोपतात त्या कर्मत्यागापासून जे मोक्ष प्राप्ती फळ मिळते ते कर्म करत असताना कर्माचा जो स्टार्ट आहे कुठून आले कर्म त्या मूळ स्वरूपाला जाऊन भेटतं. कर्माबद्दलचं जे अज्ञान आहे कर्मच ब्रह्म आहे हे जे अज्ञान आहे ते निघून जातं आणि त्याला ते कर्मत्यागापासून जे मोक्ष प्राप्तिरूप फळ मिळते अर्जुना ते मोक्ष प्राप्तिरूपी फळ अज्ञानाने कर्माचा त्याग केला असता नको शीन होतो म्हणून टाकला. नाही तर तेच कर्म त्याने तिथे केलं तर ज्ञानी माणसासारखं त्याला मोक्ष भेटू शकतो. किती लोक आहेत रिक्त असताना खूप पैसे खर्च करतात तेवढं सोपं नाही पण परत त्याच्यासाठी नावाची अपेक्षा करतात अध्यक्ष पदाची अपेक्षा करतात आपल्याला काहीतरी पद मिळावं म्हणून. आणि पद मिळावं म्हणून नाही केलं तरी पद मिळालं तरी घेऊ नये माणसानी कारण त्याच्यात तो गुंतलाच जातो कितीही जरी म्हणला तर. त्यामुळे ते करूच नाही. मग आता त्याने जर तेवढंच केलं आणि तेवढं पद नाही घेतलं आणि अपेक्षा नाही केली त्याला तिथं साधूपेक्षा पुढं लवकर मोक्ष भेटेल. पण तो तेवढ्या गोष्टीने मी आणि मला काहीतरी भेटलं पाहिजे त्यास राजस्त्याग म्हणतात असे मानू. आता कोणत्या कर्मापासून मोक्षप्राप्तीरूपी फल आपल्या घरी घुसते बघा. आपल्या घरात बळच घुसणार. घररिगे झाले बळे पट्टर आणि तसं ते आपल्या घरात होऊन मोक्ष मुक्ती आपल्या घरात येऊन आपल्याला वरील आपल्या गळ्यात माळ घालील आणि मी मुक्ती तुमची झालेली आता मोक्ष मिळाला मुक्ती मिळाली असं कोणत्या योगाने होईल. आता कोणत्या कर्मापासून मोक्षप्राप्ती फल आपल्या घरी घुसते आपण होऊन चालत येते तेही अनुरोधाने तुला येते सांगेन ते ऐक. 99 पर्यंत घ्यायचं हां. आता ते पुढचं कंटिन्यू घ्यायचं पण बघूया आपण किती ते किती 99 191 ते 199. जर समोरच्यांना पण काय घ्यायचं तर घेतील आहे की नाही. आपण तर ठरवलेले आहे ते भेटणारे म्हणलो का चल डोक्याला तापूर घ्यायचं आहे की नाही. 100 सांगू 190 पण सांगितली ना. हा घ्या ना थांबा 190 बघू. बोललो होतं का केले कर मी नाही नको म्हणलो 190 पहा. आणि तो म्हणतो माझे विशेष मत भाग्य आहे देयासारखी उत्तम वस्तू लावली तर पाप्याप्रमाणे कर नको 90 नाही सांगितले. श्लोक क्रमांक 9 असतोय. हे अर्जुन जे नित्यकर्म हे मला अवश्य करावयास पाहिजे असे समजूनच
आसक्ती व फल सोडूनच केले जाते तो त्याग सात्विक मानलेला आहे. बघा आपल्या वाट्याला आलेलं कर्म केलंच पाहिजे. कर्मे करावी ही आज्ञा माझी. कुठं आलं होतं? किती नंबर होती ओवी? हा निरोप विसरू नकोस. बघा 176 आहे का? हा 76 आहे. मी 96 बघतो बरोबर. 176. म्हणून फळी लागू, फळाची आसक्ती सोडून, सांडोनी देह संगू, कर्मे करावी हा चांगू, निरोप माझा. देवाचा निरोप आहे. आता आपल्याला कधी एखादा निरोप आलाय, अमुक अमुक ठिकाणी बोलवले, एवढंच करणार आहे आपण. तसंच चाललेलं आहे इकडं, आहे की नाही? किती नंबर आलंय? 9 नंबरचा श्लोक आला. हे अर्जुन, जे नित्य कर्म हे मला अवश्य करावायच पाहिजे असे समजूनच आसक्ती व फल सोडूनच केले जाते तो त्याग सात्विक मानलेला आहे. तर आपल्या अधिकारानुरूप जे सहज वर्णाश्रम धर्मानुसार आपल्या वाट्यास आलेले स्वाभाविक कर्म ते साहित्यासह गौरवाने आदरपूर्वक यथाविधी आचरण करतो. सकाळी तुम्ही आणलेली व्यक्ती तशी होती, सेना महाराजांच्या ह्याच्यातले. प्रामाणिकपणे काम करतात, कमी पैसे घेऊन करतात, शिवाय एखाद्याकडं नसलं तरी चालेल, आनंदाने करतात. त्याचं फळ नाम भेटलंय आणि सुट्टी बिलकुल नाही. ते कर्म करत असताना साधना करता काय, त्याच्यावर दुसरीच भेट नाम घेतल्यानंतर तरी म्हणतात हो साधना करतो, स्वधर्माचं पालन करतो ना, त्याला त्याचं फळ मिळतं. सरकारी नोकरीमध्ये आपले कानडे साहेब ब्राह्मणीचे, त्यांना रोज 5-10 हजार रुपये टेबला घालून भेटले असते, पण त्यांनी ते घेतले नाहीत. तर रिटायर झाल्यावर नाम भेटलं त्यांना, बोध भेटला आणि स्वरूपाकार झाले. सोपे. उलट काय माहिती आहे का साहेब, मला म्हटले पगारापेक्षा उलट लोकांना काय टिपच जास्त भेटते. तुम्ही बाबा झाले का, तुम्हाला कीर्तनाच्या पाकिटापेक्षा पाया पडायचेच पैसे जास्त भेटणार. त्याचं नाव आहे की पगारापेक्षा टीप जास्त भेटते. बघा, परंतु जर त्याचा त्याग केला तर त्याच्यापेक्षा एवढ्या मोठ्या पदावर जाऊ शकतो. हे मोठ्या माणसांना का डोक्यावर घेऊन नाचतात? का नाचतात? धर्मावर चरायचं नसतं, धर्माला जगवायचं असतं. तुम्ही धर्माला जगवा, धर्म तुम्हाला जगवेल. धर्माचं रक्षण जो करेल त्याचं धर्मरक्षण करेल. आता त्या जोग महाराज बाबांचं बघा बरं, त्यांना त्यांच्या प्रॉपर्टीतले पैसे मिळालेत 25,000 100-125 वर्षापूर्वी. त्या पैशातून त्यांनी धर्मशाळा उभारलेली. मग बघा कीर्ती कशी आहे. तो का म्हणे, एका मरणेची सरे आणि उत्तमाची उरे कीर्ती मागे. आणि त्यांचं मरण नाही, उलट त्यांचं ते अजर अमर होणं हे म्हणणं आहे फक्त. ते मरण नाही, ते उलट अजर अमर होणे. बा त्याग केला. आता काही लोक त्याग करतात, त्याग केला पूज्यते कारणी, मग ती पण नकोय. मी केलं याची सुद्धा आठवण नाही राहिली पाहिजे, त्याग केला याची सुद्धा आठवण नाही पाहिजे. किती नंबरला आलतो आपण? हा श्लोक 9. तर आपल्या अधिकारानुरूप जे सहज वर्णाश्रम धर्मानुसार आपल्या वाट्यास आलेले स्वाभाविक कर्म ते साहित्यासह गौरवाने आदरपूर्वक यथाविधी, बघा सगळं आपलं त्याच्यात योगदान देऊन धर्मानुसार आलेले गौरवाने आपल्याला करायचा योग आला, गौरवाने आदरपूर्वक यथाविधी आचरण करतो. परंतु हे कर्म मी करीत आहे अशी मनातून कर्तृत्वाची आठवण टाकीत असतो. तसेच फळाच्या आशेवरही तो पाणी सोडतो. जेवायला बसलो आजोबा म्हणतात ना, तांब्या भरून आणा. कशासाठी? ताटावर पाणी सोडायचंय. ताटावर पाणी सोडायचं आणि आपल्या नावावर असणारी प्रॉपर्टी, पैसा अडका, समाजात असणारी आपली मोठेपणा, किंमत, त्या सगळ्यावर पाणी सोडलं तर एवढी या लाभाचा गोसावी होईल. काय ओळ क्रमांक 201. परी हे मी करीतो असे ऐसा आठवू त्याजी मानसे तैसेची पाणी दे आशे फळाची या. बघा फळाच्या आशेला पाणी सोडून देतात, काही गरज नाही आपल्याला. दुसरी गोष्ट काय करतो? आठवू त्याजी मानसे, मी हे करतोय, मी केलं, याची आठवण नाही धरत. अर्जुना, मातेच्या संगाची
मातेच्या सांगीची अवज्ञा अवहेलना केली वा तिची कामना तिच्याविषयी मनात कोणती दुष्ट वासना केली तर या दोन्ही गोष्टी मुलाच्या जशा अधपतनास कारणीभूत होतात. म्हणून ह्या दोन्ही वर्ज्य कराव्यात व केवळ मातृत्व बुद्धीने मातेची सेवा करावी. अरे गायीचे एक मुख अपवित्र असले म्हणून सगळी सर्वांगास गायच टाकावी की काय. बघा 1 नंबरची ओळ घ्यायची 200 कितीपासून चालू आहे 201 पर्यंत घ्यायची. त्याच्यानंतर 202 आणि 3 पण घ्यावी बघा. किंवा मातेच्या आज्ञा केली बघा. पै अवज्ञा आणि कामना मातेच्या ठाई अर्जुना केली या 2 पत्ना जाऊ दे तरी दोन्ही त्याजावी मग माताची जे भजावी वाचुनी मुखा लागी वाळावी गायीची सगळी 3 पण घ्यायची बघा. गायीचं सकाळीच आपलं जाता विषय झाला का गायीचा भक्ष जो अमंगळ खाय काय तिचे दूध सेवू नये. गाय मुखाकडून अपवित्र आहे पण बाकीकडून सगळीकडे पवित्र आहे. मग आपण काय पाहायचंय पवित्रता पाहायची तिच्याकडे बघत नाही बसायचं का. मग अजून तुकोबाराचा हा गायीचा जो भक्ष अमंगळ खाय काय तिचे दूध सेवू नये. वाण्या घरी गुळ त्याचे यती कुळ काय गिजे तुका म्हणे काय सालपटाशी काच फणसातील गरे काढून घ्यावे. वर्गात गुरुजी शिकवतात त्यांचं आपण पाहतो का कर्म. ते दारू पितात का बायकोला मारतात का नाही पाहत. जुगारी आहेत का आपल्याला ज्ञानाशी मतलब आहे. तसं इथं कोणीही काही करीत असलं तर आपला संबंध नाही त्याच्याशी. आपण आपली सोडवणूक करून घ्यायची. तो खड्ड्यात पडला तर त्याचा हातपाय मोडतील पण त्याच्याबद्दल आपण ब्रश शब्द न बोलता आपली सोडवणूक करून घ्यायची. कारण आपल्याला काय भेटणार आहे तिथं अजून एक त्याच्यातलं उकुरड्यावरी वाढली तुळशी टाकावी ती कैसी ठाय गुणी. तुळशी कुठं उगळली आहे उकुरड्यावर सगळ्या कचरा आहे म्हणून तुळस कचरा आहे का. हो बरं काय तुकाराम महाराजांचे दृष्टांत आहे. आपल्याला काय करा अजून एक ठिकाणी त्याच्यातलंच अभंग आहे का त्याच्यातलं प्रमाण भलत्या हाती बोध झाला चित्ती धरावा नये जाऊ पात्रावरी कवटी सारी नारळे. दुसरा अभंग आहे भलत्या हाती. हां 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 करेक्ट सलाम छान. वेदाने बरेच भेद सुचवले पण त्याच्यातून आपलं हित कशात आहे ते आपण उचलून घ्यायचं. त्याच्यातून मार्केटमध्ये गेल्यावर जेवढी वस्तू पाहिजे तेवढीच घेऊन येतो ना. सगळ्या बघितल्या म्हणून काय झालं. त्याप्रमाणे भलत्या हाती बोध झाला चित्ती धरावा. शिवाजी महाराज पसार झाले औरंगजेबाच्या ह्याच्यातून दिल्लीतून परंतु जाताना एका ठिकाणी जेवायला बसले. त्यांना वाटीत जेवायची सवय होती. आपण जसं पंक्तीला बसतो तशी नाही. आणि भात यायच्या अगोदर काय करतो आपण आपलं डाळ यायच्या अगोदर काय करतो भाताला आळं करतो आणि डाळ आतमध्ये घेतो. त्यांनी तसं नाही केलं. तसंच टाकले सगळे डाळ टाकली तर डाळ एकीकडे राहिली आणि भात एकीकडं. डाळमध्ये भातमध्ये डाळ कडेनी. तर त्या वाढणाऱ्या मावशी त्यांना नाही माहिती शिवाजी महाराज आहेत नाही तर सांगणार नाही. नॉर्मल झालं तर सांगतील. ते भगवे कपडे घालून ते म्हणले तू शिवाजी महाराजांसारखाच आहे. मधले कडेचे किल्ले घेतो नाही मधले किल्ले घेतो आणि कडेचे असेच ठेवतो. मग शेवटी ते आक्रमण करणार आणि घेऊन जाणार. तसं तुम्ही घेतानी ते काय म्हणतात त्या कोणाकडूनही बोध झाला तरी घेतला पाहिजे. कोणाकडूनही दत्तात्रयांनी कोणाकडून घेतलेले बघत बसले का त्यांचे चरित्र तो कसे आहेत आणि काय. आपण सुद्धा आपण ज्या वेळेला काही शोधायला निघालोय अवगुण नाही बघत कसं. आम्ही न देखो अवगुणा पापी पवित्र शान अवघी रूपे तुझी देवा वंदू भावे करू. किती त्यांच्याशी टस राहायचं हे मात्र आपल्यावर आहे. पण त्या कोणाच्या गुणाचंही वर्णन करायचं नाही आणि कोणाच्या अवगुणाचं नाही वर्णन करायचं. आहे का तुमच्याकडे एखादं प्रमाण. हां काय गुणदोषी याती ते त्यांचं झालं. तुम्ही काय बघणार ते नाही विचारते आपला पण आपण त्यांचं विचारणार का. बरं झालं यांनी सांगितलं ते गुणदोष याती न विचारती काही पण आपण मात्र त्यांचे विचारायचे आहे नाही. आपलं तेच चाललंय का नाही. कोणाचं उन्ही दुनी बघायचं काम आहे नाही. काय म्हटले काका. हा अनेकांचे कानी सुद्धा गुणदोष मना न हानी. मुखावर पण येऊन नको देऊ कानावर बी पडून नको देऊ. 3 माकडं माहिती आहेत ना. त्या 3 माकडांप्रमाणे आपण राहायचं. बुरा मत देखिए बुरा मत सुनिए और बुरा मत कहिए.
या दोन्ही वर्ज कराव्यात व केवळ मातृबुद्धीने मातीची सेवा करावी. गायीचे एक मुख अपवित्र असले म्हणून सगळी सर्वांगास गाय टाकावी का काय? आपणास आवडते ते फळ आंबा त्यात त्याची साल कोय बी यामध्ये रस नाही. या दोन गोष्टी आसार त्यांच्या ठिकाणी आहेत. त्यासाठी म्हणून तो आंबा कोणी टाकून देईल का? चालू होणार आहे ना सीझन. चालेल ना, त्यांना माहिती आहे की नाही. किती बालबोध सांगतात आपल्याला, किती बालबोध सांगतात आपल्याला. त्याप्रमाणे तरी कळत नाही म्हणजे ते किती मंदाडा असेल बघा बरं. एवढं सांगून त्याप्रमाणे कर्म कर्तृत्वाचा अहंकार, अभिमान आणि कर्मफलाची लालसा या दोहींचेही कर्माचा बंध असे नाव आहे. कंटिन्यू चालू ठेवायचं. म्हणून बाप ज्याप्रमाणे आपल्या कन्येविषयी कोणतीही इच्छा न बाळगता तिचे परिपालन करतो, त्याप्रमाणे विहित कर्मे केवळ कर्तव्य समजून कर्तृत्व मद व फलास्वाद या दोन्ही टाकून जो करतो तो दुःखी होऊ शकत नाही. काहीच नाही अपेक्षा करायची, बस मग नाही दुःखी होणार. आणि अपेक्षा केली तर आशा आहे तो निराशा आहे. काही प्रमाणे का आशा ही समूळ खणून काढावी. कोणती आशा? आशा ही समूळ खणून काढावी, तेव्हाची गोसावी व्हावे त्यांनी. नाहीतरी सुखे असावे संसारी, फजिती दुसरी करू नये. तो त्याग हा तो त्यागरूपी वृक्ष आहे की जो सर्व 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 वृक्षात श्रेष्ठ वृक्ष असून यालाच मोक्षरूपी मोठाली फळे येतात. म्हणून सर्व जगात सात्विक त्याग अशी यासच प्रसिद्धी लाभली आहे. आता झाडाचे बीजच जाळून टाकास. आता झाडाचे बीजच जाळून झाडात जसे निर्वंश करावे तसे फलाचा त्याग करून त्याने कर्माचा त्याग केला आहे. बघा कसं केलेलं आहे. कर्म करून कर्माच्या अपेक्षाचा, झाडाचे बीज जाळून झाडाचा जसे निर्वंश करावे तसे कर्माचा त्याग करून ज्याने कर्माचा त्याग केला आहे. ज्याप्रमाणे परिसाला लोखंडाचा स्पर्श होता क्षणीच लोखंडाला गंज कलंक व काळेपणा ही जातात, त्याप्रमाणे कर्तृत्व अभिमान व फलक व कर्मफलाची इच्छा या दोन गोष्टीचा त्याग केल्यावर रजोगुण आणि तमोगुण हे दोन्ही नाही तसे होतात. मग शुद्ध सत्वगुणाने आत्मबोधाचे डोळे उघडतात. तेव्हा संध्याकाळी मृगजळ जसे आपोआप नाहीसे होते. का संध्याकाळी मृगजळ का आपोआप नाहीसे होते? बघा बरं. किंवा एवढे मोठे आकाश सर्वत्र असून ते जसे कोणीकडे दिसत नाही तसा बुद्ध्याधिक एवढे मोठे आकाश सर्वत्र असून जसे ते कोणीकडेच दिसत नाही तसा बुद्ध्याधिकापुढे वृत्तीज्ञानाच्या पुढे जगाचा एवढा मोठा मिथ्याभास आहे, पण त्यास तो कोणीकडेही दिसत नाही. कोणाला? सात्विकार त्याला एवढा मोठा जगत भास आहे पण तो त्याला दिसत नाही. आपलं कसं काय? आपल्याला जगत भास दिसतो की नाही दिसत? शिंदे सरकार दिसतोय म्हणजे अजून आपण लय मागे आहेत. कच्चे आहेत. मग त्याचं काय टेन्शन घ्यायचं का नाही? नाही घ्यायचं. का नाही घ्यायचं? का नाही घ्यायचं? कशा टेन्शन? बरोबर. नाम साधनेने आपल्याला जगतभास नाही दिसला पाहिजे. सहज मी आंधळा गा निज निराकार पंथे, वृत्ती ही निवृत्ती गेली, जन न दिसे तेथे. अदृश्यतेच झाले काही, दृश्य जे होते हे जगत नाही दिसलं पाहिजे. मग काय दिसलं पाहिजे? कोण मला म्हटलं की अजून तुम्हाला जग दिसते काय? पूजात म्हटले वाटतं सकाळी. कोण म्हटलं काय माहीत तुम्हाला? अजून कोण भेटलं आज? कोण भेटले आपल्याला सकाळी? माऊली भेटले होते. माऊली असं काय बोलत नाहीत. की तुम्हाला अजून माणूसच दिसतोय का असं काहीतरी कोणतरी बोललेले सकाळ. भगवान हां आपण समजायचं त्यांच्याकडे अज्ञान आहे. माणूस देव होऊ शकत नाही, देवच माणूस आहे. त्यांना ज्ञान नाही ना हो. मग ते
तुम्हाला माहिती आहे का, हजारो लोक जरी बसले असले आणि लोक जरी त्यांना ज्ञानी म्हणत असेल, तर त्यांना ज्ञानी ज्ञानी म्हटलेत का अज्ञानी लोकांनी ज्ञानी ठरवलेले? अज्ञानी लोकांनी. ठाण्याच्या इस्पितळामध्ये 100 माणसं ॲडमिट आहेत आणि त्यांनी पाहिलं की सगळ्यांची मंडळं आहेत, तर आपलं सुद्धा मंडळ झालं पाहिजे. आणि मग त्यांनी पदं वाटून घेतली, अध्यक्ष, उपाध्यक्ष, खजिनदार, आहे की नाही. आता यांना खजिनदार कोणी केलेले? येडांनी. अध्यक्ष कोणी केलेले? ठाण्याच्या इस्पितळातल्या लोकांनी. आणि त्यांनी तो सिंबल बनवलेला आणि गाडीला लावलाय. काय तर त्यांची गाडी कशी टूर 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 पळायचं, अध्यक्ष, अमुक अमुक मंडळाचे अध्यक्ष. पण ठरवलंय कोणी तुम्हाला? तसे आहेत, आंधळ्यांनी ठरवलेले, त्यांना अडाण्यांनी ठरवलेले. बघा ना, 11 नंबरची ओळ बघायची आपल्याला. बघा, मग सत्वे चोखाळे, 10 वाजतोय मग असतं 11 वाजता. मग सत्वे चोखाळे, 12 नंबर. चोखाळे या शब्दाचा अर्थ काय? स्वच्छ शुद्ध, उघडती आत्मबोधाचे डोळे. शुद्ध सत्वगुण जेव्हा होणार, रज तम आणि सत्वन, त्याच्यातला सत्व जेव्हा चकाचक होईल. अजून सत्वाचे आहे ना अहंकार, त्यांना सत्वाचा अहंकार कसा आहे? तुम्ही स्वतः, तुम्हाला विचारलं तुमचं नाव सांगा महाराज, पत्ता लिहून द्या, तर तुम्ही लगेच लिहून द्यायचं ह भ प रवींद्र महाराज येलकर. हा सत्वगुणातला माणूस आहे, ठीक आहे. पण जर शुद्ध सत्वगुणातला आहे तो फक्त लिहिल रवींद्र येलकर, ह ब प रवींद्र महाराज येलकर असं नाही लिहिणार. तो काय लिहिणार? फक्त रवींद्र येलकर. आता हे फक्त रवींद्र येलकरांना सांगितले, बाकीच्यांनी काय आपल्या लोक लावून घ्यायचं नाही. बघा, ही अशी आहेत. श वा दांडेकर, पहा काय शिकलं पाहिजे, जे वळून टाकलं पाहिजे. श वा दांडेकर. संत चरण रज सुद्धा नाही, श वा दांडेकर. आपला धुंडा, बघा जुन्या हरिपाठ विवरणमध्ये. नरसिंह विष्णू नरसिंह जोग का नरसिंह विष्णू जोग? हा, विष्णू नरसिंह जोग. एवढी मोठी माणसं आहेत, एकेरी नावाने. स्वतःचा मोठेपणा नाही दाखवते. हवबली नाही, हे सुद्धा तुम्हाला, ती सुद्धा उपाधीच आहे. ती सत्वगुणातली उपाधी चांगली, पण तुम्ही उपाधीच्या पलीकडे. वीणा, हा वीणा जोशी. बघा, वीणा जोशी. तुमचं काय लिहायचं? बघा, मग सत्वे चोखाळे, उघडती आत्मबोधाचे डोळे. तेथ मृगांबू सांज वेळे होय जैसे. मग जसं संध्याकाळच्या वेळेला मृगजळ नाही, तेव्हा शुद्ध सत्व म्हणजे ज्ञानाच्या याच्यात जाणार तुम्हाला, तेव्हा आत्मबोधाचे डोळे. तिथं देहबुद्धी राहणार नाही, जगतबुद्धी राहणार नाही. आणि त्याच्या पुढे लिहिले तैसा बुद्ध्याधिका पुढे. बुद्धी आणि इत्यादी सगळी सर्वेंद्रिय डोळ्यांना, बुद्धीला, मनाला, सर्वेंद्रियाला हे जग दिसणार, पण त्याला दिसणार नाही. मग चकवे बाबा म्हणतात ते काय धडका मारत चालतो का? तो दिसणार, पण तो काय पाहणार? त्यातलं मूल तत्व पाहणार. कोण सकाळी भेटलं काय माहिती. तैसा बुद्ध्याधिका पुढे. कोणाचं सकाळ सकाळी पण चांगलं भेटलं? गावाने बोलले ते नाही, त्याच्या अगोदर लय भेटले, गावाने जाताना भेटले. तैसा बुद्ध्याधिका पुढे असं तू विश्वाभास हा एवढा आहे. तो न देखे कवनी कडा आकाश जैसे, तरी त्याला दिसत नाही. आकाश जैसे. 11 नंबर. पुढे 11 नंबर. एवढा मिथ्याभास आहे, पण तो कोणीकडे दिसत नाही. एवढे मोठे आकाश सर्वत्र असू नये, ते जशी कोणीकडेच दिसत नाही, तसा. काय अर्थ आहे 11 नंबरचा साहेब? घ्या पटापट. त्याप्रमाणे त्याच्या बुद्ध्याधिकांपुढे जो एवढा मोठा विश्वाभास आहे, तो त्याला कोणीकडेच दिसत नाही. परत एकदा. जसे आकाश एवढे मोठे चोहीकडे असूनही ते कोणीकडेच दिसत नाही, त्याप्रमाणे त्याच्या बुद्ध्याधिकांपुढे जो एवढा मोठा विश्वाभास आहे,
तो त्याला कोणीकडेच दिसत नाही. आकाश एवढे मोठे असून कोणीकडे दिसत नाही, दिसते का नाही आपल्याला? पण आकाश म्हणजे काही कळालं ना तर मग कळेल याच्यातले गमक. आकाश म्हणजे काय? पोकळी, आणि वर तो निळा पट्टा आहे, तो असं सपाट पट्टा आहे काय सगळा? नाही, इकडं आकाश इकडं आकाश सगळीकडे. मग ते आहे पण दिसते का? पोकळी. एवढं मोठं असून जसं दिसत नाही तरचा बुद्ध्याधिकांपुढे, वृत्ती ज्ञानाच्या पुढे एवढा जगाचा मोठा मिथ्याभास आहे, पण त्यास तो कुणीकडेही दिसत नाही. किती शोधायला गेलं तरी भेटणार नाही त्याला. जगत पाहायला गेलं तर दिसणार नाही. सगळं काय दिसणार त्याला? परमात्मा. इथपर्यंत घ्यायची. कुठपासून कुठपर्यंत सांगितली घ्यायला? 203 पासून. 203 पासून सांगितली का? नाही, 1 पासून घ्यायला सांगितले माऊली. 201 पासून. 201 पासून पुढे कुठपर्यंत घ्यायची? 211 पर्यंत. ओके. श्लोक क्रमांक 10 वाचतोय. संसाराला कारण होणाऱ्या काम्याधिक कर्माचा. बघा, संसाराला कारण काय आहे? आपल्याला काम्य कर्म, अपेक्षा ठेवून केलेलं कर्म, ते संसाराला कारण आहे. कोणत्या संसाराला? जन्म मरणाच्या संसाराला कारणीभूत आहे. संसाराला कारण होणाऱ्या काम्याधिक कर्माचा द्वेष करीत नाही. चित्तशुद्धीच्या द्वारा मोक्षाला कारण होणाऱ्या, बघा, संसाराला कारण होणाऱ्या काम्यकर्माचा द्वेष करीत नाही. म्हणजे करतो पण काम्य म्हणून नाही करत, अपेक्षा म्हणून. चित्तशुद्धीच्या द्वारा मोक्षाला कारण होणाऱ्या नित्यकर्मामध्ये आसक्त होत नाही. बघा, याच्यातून मोक्ष भेटेल ते त्रासदायक आहे म्हणून ते करायचं नाही. वाट्याला आलं तर करील, आले भागा ते करीतो, तुझे नाम उच्चारितो. बघा, काय वाईट कर्म आहे. आमच्या इकडे गावाकडे नारायणगावला एक नाचणाऱ्या असं काम करणाऱ्या होत्या. विठाबाई नारायणगाव, विठाबाई नारायणगावकर आहे की नाही त्या. आणि त्यांची साधू बाबाबाईकरांची भेट झाली तर त्यांना कमीपणा वाटला की बाबा मी पाया पाडायच्या पण योग्य नाही, मी वाईट काम करते. तुला लाज वाटायची काय कारण आहे? तुला त्याच्यात टाकलेले देवाने, तू तुझ्या वाट्याला आलेले कर्म कर, तुला नको लाज वाटून देऊ. पण जे ठरवायला येतात आणि कीर्तन तमाशा ऐकायला येतात आणि फेटे उडवतात आणि शिट्ट्या मारतात, त्यांना लाजा वाटल्या पाहिजे, तुला नाही वाटले पाहिजे. तुझ्या वाट्याला आलेले ते कर्म कर. बघा, संसाराला कारण होणाऱ्या काम्याधिक कर्माचा द्वेष करीत नाही. बघा, आलेलं वाट्याला, माझ्या माहितीतले कुठच्या गावचं नाव सांगत नाही, गावाच्या बाहेर असलेलं साऱ्या गावाचं कुटुंब म्हणजे वेश्या. तिला झालेलं मूल तिने शाळेत शिकायला टाकलं, त्यांच्यामध्ये मुलगी झाली का त्यांना आनंद आहे. मुलगा झाला नाही पण त्याला शाळेत घातलं आणि शाळेत बालवाडीत घालताना ती बाई घालायला गेली. नाव तेव्हा विचारलं काय लिहायचं? बापाचं नाव. ती म्हणली माझंच नाव लिहा. पहा, ते पोरग आळंदीत शिकते, आळंदीत. कोण कुळ त्यांची काय मैराळजनक कोण कुळ त्यांचे, पण मेहमान तयाचे काय सांगू. पावर काय सामान्य कुटुंबातली माणसं आहेत. त्यांना सामान्य का असामान्य काहीच नाही, टाकाऊ लोकांनी लोकांनी टाकून दिलेलं, पण ते एवढ्या मोठ्या पदावर आहे. मनुष्य जन्म एवढा कुठेही पडू द्या तरी तो भाग्यवान आहे. मनुष्य जन्मात कोणत्याही योनीत येऊ द्या, आपलं कोणत्याही 4 जे आहेत ते क्षत्रिय वर्णामध्ये कुठे येऊ द्या, काहीच फरक नाही पडत. त्याने तिथून सुद्धा भरारी मारावी. काम्यकर्माचा द्वेष करीत नाही. चित्तशुद्धीच्या द्वारा मोक्षाला कारण होणाऱ्या नित्यकर्मामध्ये आसक्त होत नाही. हिले चांगलीत म्हणून सारखी करत राहायची असं नाही, तर तो म्हणजे आसक्ती धरून करायची असं नाही, तर तो संग फल त्याचा त्याग करून नित्यकर्माचे अनुष्ठान करतो. आत्मानात्मक विवेकाला कारण होणाऱ्या सत्वाने संयुक्त होतो. तो आत्मज्ञानरूपी प्रज्ञेने संयुक्त होतो. आत्मा अनात्म कारण होणाऱ्या सत्वाने संयुक्त होतो. आत्मा आणि अनात्म, चांगलं कोणतं वाईट करतं, टाकायचं कोणतं धरायचं कोणतं, त्याने तो मास्टर होतो. विवेक त्याच्यामध्ये निर्माण होतो. तो आत्मज्ञान रूपी प्रज्ञेने संयुक्त होतो.
ती प्रज्ञानम ब्रह्म त्या आत्म्याच्या जवळ जातो, त्यामुळे त्याचे सर्व संशय तुटलेले असतात. अजून आपले संशय तुटलेले नाहीत, नाटकं आहेत आपली. कळालं काय कळालं राम जाणे कळालं. संशय तुटलेले नाहीत आपले. कोणता संशय? कोणता संशय? हे द्या फालतू संशय. मी देह आहे का मी आत्मा आहे? हे जगत आहे का परब्रह्म नटलेले आहे? हा मुख्य संशय. तो संशय फेडील ज्ञानेश्वरी एका जनार्दनी, संशय सांडोनी दृढ धरी म्हणी ज्ञानेश्वरी. तो संशय, तू देह आहेस तुला जरी वाटत असेल तर तुला बाबांनी बोध दिलाय तू चैतन्य आहेस, तर तू एका जनार्दनी न घ्यावा संशय, निश्चयशी होय हरिरूप. आणि खरं आहे का जगत आहे का खरंच देव आहे? अशा जर संसार रूपीचा संशय रूपी डोहात बुडाला तर तुला कोण वाचू शकत नाही, कोणीच वाचू शकत नाही. मग काय? त्यामुळे त्याचे सर्व संशय तुटलेले असतात. काहीही झालं तरी माझ्या असं सगळं जगत ब्रह्मरूप आहे. मग तलवार जरी लावली तुमच्या नरडीला आणि म्हणले बोल तेरे साथ क्या सलूक किया जाए तरी तुम्ही काय म्हणायचं? जे असो बस ठेविले आहे देवाने तसंच राहावे, ठेविले अनंते तैसेच राहावे. म्हणून पूर्वकर्मा अनुरुधाने प्रारब्ध बलाने जी बरी वाईट कर्मे फले देण्यास सन्मुख झाली असता ती आकाशाच्या स्वरूपात जसे ढग उत्पन्न होऊन मावळून जातात, ढग निर्माण होतात आणि आकाशातच मावळून जातात, तसे म्हणून पूर्व कर्मानुरोधाने मागच्या पूर्वकर्मानुरोधाने प्रारब्ध बलाने जी बरी वाईट कर्मे बरी वाईट फले देण्यास सन्मुख झाली असतात ती आकाशाच्या स्वरूपात जसे ढग उत्पन्न होऊन मावळून जातात, तशी अर्जुना सात्विक त्यागी पुरुषाच्या दृष्टीने सर्व कर्मे निर्दोष विशुद्ध झालेली असतात. कोणती कर्मे? दोषी सुद्धा कर्म कशी दिसतात? निर्दोष आणि विशुद्ध. ती कर्मे ब्रह्मरूप आहे असं त्याला वाटतं, ती जी बरी वाईट कर्मे. म्हणून त्यापासून होणाऱ्या सुखदुःखाची उठाठेव करण्याच्या भानगडीत तो पडत नाही. वाईट कर्माने दुःखी होत नाही आणि मनासारख्या झालेल्या कर्माने सुखी होत नाही, कारण ते मृगजळामध्ये पोहण्यासारखं आहे. अमुक एक शुभकर्म आहे असे भेदबुद्धीने जाणावे व मग ते आनंदाने करावे, आणि हे अशुभ कर्म आहे म्हणून त्याचा द्वेष करावा असे घडेल ना? घडेल ना? नाही घडणार. बरोबर. काय तिकडे 14 त्याने शुभ कर्म जाणावे व मग ते आनंदाने करावे. बस बघा इथे किती महत्वाचं आहे. शुभ जाणावे, हे शुभ आहे म्हणून केलंच पाहिजे असं शुभ जाणत नाही. पुढे त्याने शुभ कर्म जाणावे तिथून परत व मग ते आनंदाने करावे, अथवा कंसात अशुभ कर्म जाणावे व मग त्या अशुभ कर्माचा द्वेष करावा ना? करावा ना? हा, मग करावं का नाही करावं? तो जाणत नाही हे त्याच्यातलं सस्पेन्स गूढगम्य आहे, तिथं अंडरलाईन करायचे. दोन्हीच्या ठिकाणी जाणावेच्या तिथं साहेब मार्किंग करून ठेवा. जाणावे, तो जाणत नाही हे शुभ आहे असं जाणत नाही, आणि अशुभ आहे त्याला ती ओळखच नाही. टोटल आता बाबाच्या भाषेत सब टोटल घोडे काय 12% सब घोड़े अभी 12% हो गए. सब घोड़े अभी कभी कैसे हो गए? 12% हो गए. असं ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, जे जे भेटे भूत ते ते मानी जे भगवंत. म्हणायचं ना. बाबा म्हणतात सब घोडे 12% नाही भाऊ. हा हा पुढची ओळख पाठ नाही का तुमचे? असं असं तुम्ही मानावे, आपण नाही मानत तसं. जे जे भेटे भूत. आता मला ऋषी भेटलं तर मी काय समजलं पाहिजे? ऋषी भेटला आहे की नाही? आणि काका भेटलो काय म्हणायचं? गणेश काका भेटलो, काका भेटले. आणि माऊली भेटल्यावर माऊली भेटले म्हणायचं की नाही? नाही, मग कोण भेटलं म्हणायचं? जे जे भेटे भूत. पहिले सोपी ओळ आहे हो, सोपी ओळ आहे. करणी करता टीर कापे नवे वैराग्य सोपे रे. बघावर
सोपं नाही, हे आजमवणं सोपं नाही, समजून घेणं सोपं नाही. बुद्धीच्या पातळीवर कळेल. आणि माना डोलवायला किती वेळ लागतोय. अशी बीट लुट 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 करतीच आहे तर तसं करायचं. बरोबर आहे, बरोबर आहे. आत्मसात करायचं आहे. उद्या सकाळी उठल्यावर पहिला जो माणूस भेटेल देव, दुसरा देव. संध्याकाळी झोपताना बघा बरं गणित करून किती देव भेटले आज आपल्याला. हे संशय आपल्या ज्याप्रमाणे जागृत झाल्यावर बघा, अमुक एक कर्म बघा 14 नंबरची ओळी, त्याने शुभकर्म जाणावे. बघा इकडेच लगेच दिलेलं आहे, जाणावे हा त्याच्यातला मुख्य गोष्ट आहे. त्याने शुभकर्म जाणावे. आता इथे दांडी आहे ना, खरी तिथं प्रश्नचिन्ह पाहिजे. त्याने शुभकर्म जाणावे, मग ते हर्ष करावे, आणि मग अशुभा लागी होवावे निश्चित ना, असे तिथे पण पाहिजे. काय मग अशुभ लागी होवावे, अशुभा लागी होवावे द्वेषे ना, द्वेषिया ना, त्याचा द्वेष करायचा का, इथे एक पाहिजे. असं तिकडे आहे का प्रश्नचिन्ह? इकडे इकडे पण नाही ना. कुठे द्वेषी आहे ना, शुभकर्म जाणावे, इथे पण पाहिजे थोडा, म्हणजे तिथंच तो पहिला थपकल. तरी याविषयी काही तया एकूही संदेह नाही, जैसा स्वप्नाच्या ठाई जगन निलिया जागीन निलिया. बघा स्वप्नाच्या ठिकाणी जैसा स्वप्नाच्या ठाई जागीन निलिया, जाग झाल्यानंतर त्याला स्वप्नातल्या काही गोष्टी दिसत नाही. पाहू त्याचा अर्थ तसंच आहे का 15. त्याप्रमाणे जागृत झाल्यावर स्वप्नात झालेल्या बऱ्या वाईट गोष्टी मिथ्याच असल्यामुळे त्याची कोणी सुखदुःख मानित नाही. एखाद्या रात्रीचं स्वप्नामध्ये एखादा जन्माला आला, एखादा मेला, आणि सकाळी जर आपल्याला वाटलं तर आपण सकाळी उठल्यावर रडत बसतो का? आणि जन्माला आलाय, मुलीला मुलगा वेळ झालाय आपल्या, तर लगेच सकाळी जाऊन लगेच पेढेवाल्याच्या दुकानात पेढे वाटत बसतो का? कोणी नाही, कारण ते स्वप्नातलं कसं आहे, मिथ्या आहे. हे माहीत नाही, नाही का आपल्याला कोणाला? हे नाही, तसं तुमच्या जीवनात प्रत्येक घटना कशी आहे, स्वप्नवत आहे. हे पटन काय आपल्याला? पटन ना? पटन का पटलेले? पटलेले ना, असे हे शिवाय पडला आणि पडेन एकच विषय. हे असंच आहे. त्याप्रमाणे जागृत झाल्यावर स्वप्नात बऱ्या वाईट गोष्टी मिथ्याच असल्यामुळे त्याचे कोणी सुखदुःख मानित नाही. त्याप्रमाणे शुभ किंवा अशुभाविषयी त्याच्या मनात कोणतीही शंका संशय भ्रांती नसते. 15 क्रमांक. तरी याविषयीचा काही तया एकूही संदेह नाही, एकूही संदेह नाही, काही संशय नाही. तुम्हाला आपल्याला माहीत असावं एखादा माणूस लबाड आहे आणि तो आपल्याला फसवतो हे माहिती आहे, तरी नलावडे साहेब मला म्हणलंय त्याला फसू द्या, त्याला फसू द्या, आणि त्याला फसले, आपण फसलो असं त्याला वाटू द्या. आपल्याला कळून नाही द्यायचं आपल्याला हा फसवतोय. फसव आपल्याला जसं काय माहीत नाही, येडेवानीच राहायचं आपण. आणि त्याला काय वाटणार, याला फसवलंय, पण फसवलं कोणी? अरे सब मालूम है फिर भी हम ऐसे कर रहे है की नाही? बघ बरं, त्याला एकही संधी नाही, जरी कोणी असलं तरी पण. म्हणून आपले क्षत्रिय जे होते ना, ते शत्रुपक्षात जाताना सुद्धा नाही घाबरायचे, मरण तर मरण. कारण स्वप्नाची एक घाई मरे की साचे. बरोबर, स्वप्नाची एक घाई का मरे की साचे. एरवी होय तो तेच आहे, तैसिये जान माया तू श्रमता सेवाया, शस्त्रे हाणतेल्या छाया रुखी केवी. सांग, एरवी होय तो तेच आहे, काय की जे बुद्धी तशी नाही. स्वप्नीचे एक आहे की मरे साचे. करेक्ट, दोघांचं बरोबर आहे, त्याचं बरोबर आणि तुझं पण बरोबर आहे. कारण विषय तसं चाललाय, सगळं कसं आहे बरोबर आहे. हां, दोन्हीचं पण, याचं पण बरोबर आहे. कोणती होती तुझी ती? तैसी जाण ही माया तू भ्रमत असे वाया, शस्त्रे हाणतील या छाया रूपी केवी. अंगीन रुकी. हे आपल्या सावलीला जर शस्त्रांनी मारलं, मुंडकं दिसतंय म्हणून का खरं मुंडकं मोडणार आहे?
नाही. कशी काय ओळख? तुमच्याकडे तिसरी आहे का एखादी? आपण काय वरच्यांनी टेन्शन घ्यायचं नाही. बस आता आपलं उरकलेला कार्यक्रम आहे. आता पहिलं ते खाऊ, आपली वाट पाहतोय, वाढ वेळ झाला उभा ना. स्वप्नीच्या ठाई जागीन लिया भगोबर एकदा. म्हणून कर्म आणि करता या द्वैत भावाची वार्ता, नेने तो पांडवा सात्विक त्यागू. कशा राहून गेले हे ओळे आपल्याकडं, कशा राहून गेले? कारण आपण बोधावर यायला हळूहळू वेळ लागतो. बोध हळूहळू हळू वाढत जातो. हळूहळू हळू पंडूसुता तर एक इतका हळूहळू आहे, हळूहळू अजून जाग्यावरचे, अजून जाग्यावरचे. तो निघालाच नाही घरातून. पहिलंच सांगितलंय त्यांनी. काय सांगितलंय? हळूहळू हळू पंडूसुता मीच होई. काय साहेब, कसं खिन्न होऊन जातो ना, शांत होऊन जातो माणूस. आता एक कळालेला बी शांत होतो आणि एक न कळालेला सुद्धा शांत होतो. तो बी बघतच राहतो, काहीच कळालं नाही आपल्याला. आणि एखादं कळालं म्हणून म्हणतो बापरे काय मानगड आहे, क्या बात आहे. हे माईक नाही नाही पाहिजे काका, इकडे गेली पाहिजे. जेवढं आहे तेवढं. स्टार्ट. जेवी छायेचा मानापमान, जेवी छायेचा मानापमान, पुरुषानं बाधी अनुप्रमाण, पुरुषानं न बाधी अनुप्रमाण, एवढा सुद्धा बाधू शकत नाही. तैसे देहाचे कर्माचरण त्याला बाधत नाही. तैसे देहाचे कर्माचरण न बाधू शके तया. बराबर आहे की नाही? काय बाबा, हे मजा आहे की नाही? काय साहेब भागवत, भागवत सांगताना सुद्धा साहेब किती शांत आहेत. भागवत जास्त पैसे असले बोलायचं बारीक आवाजात असतं, आणि आपलं कसं उतळ पाण्याला खळखळाट फार. झालं ना आपलं काम, झालं की नाही? आनंदाचा डोह, आनंदाची तरंग. आता काय नाही, आता आपण कुठे जा, आपण आपल्या मस्तीमध्ये राहणार. आपल्या काय घेणं देणं नाही. त्या पुरुषाच्या छायेचा मान अपमान केला तर त्या पुरुषाला काही घेणं देणं नाही. आपण चालताना जर आपला विरोधक माग असला, त्याच्या डोक्यावर पाय देतो म्हणलं, कशा सावलीवर तुडवीत नाचत राहिला तर खाली जर मोठा खडा नाही तर काटाच त्याच्यातच घुसलतो. पण आपल्याला काय होणार नाही. तसं आहे. कोण पाया पडते साहेबांच्या? या एकेकाचे निमन व्यापार हे विश्वची होई संवारे. एवढे तुम्ही पण साधे नाहीत माऊली. तुम्ही जेव्हा सुंदरते ध्यानला विना घेऊन असता, त्या मला हनुमंतरायचं शेगादा घेऊन येत असं वाटतं. एंट्रीचा शेगादा घेऊन एकदम आहे. जर का समोर कोण आला का डोक्यात पडलं समजायचा विनय. तो तेवढी कोणाची टाप नाही तसा विनय घ्यायची, एकाची बी टाप नाही. इथं आपल्याला असं वाटतं बांधून ठेवलंय काय, असं विनय घेतला म्हणजे असं वाटतं काय मोठे खजिना दिलाय आपल्याकडं, हाताळता आला पाहिजे. तो किती नंबरला आलो होतो आपण? 8, 14, 15 झाली होती बघा. म्हणून कर्म आणि करता ये या द्वैत भावाची वार्ता, नेने तो पंडुसुता सात्विक त्यागू. सात्विक त्यागू नेने तो पंडुसुता या द्वैत भावाची वार्ता. द्वैत नाही वाटलं पाहिजे आपल्याला. आपल्याला एकमेकाशी बोलताना असं काही वाटलं नाही पाहिजे. कोणतंही दडपण नाही राहिलं पाहिजे. आपले मन दुसऱ्याला देताना तो संकोचित नाही. नालोची मन देता लोका. एवढा त्याला काहीच वाटत नाही. आपण लवकर फुटायचं सुद्धा नाही कोणला. राज की बात ठेवायचं. जरी बरोबर चाललो तरी कुठं चाललोय सांगायचं, बस एवढं सस्पेंड ठेवायचं. पण तो सगळं मन मोकळेपणाने, त्याला सगळं आनंदाचं जगत आहे. मला असं वाटतं 12 वाद्य किंवा 13 वाद्यामधल्या वेळे आपले मन देता संकोच होत नाही त्याला लोकांना. हां बरोबर. बस मन हा मोगरा. मोगरा देताना दुसऱ्याला काही टेन्शन येत नाही. आनंद देताने शाबास.
माये पुढे बाळका रिगतना पडे शंका तैसे मन देता लोका नालो चिजो. बघा आईच्या पुढे जाताना मुलाला काय लाज वाटते का? काय नाही. आता आंघोळ करताना टॉवेल बांधून आला बाहेर आणि बेल मारली आणि घरातून पाहिलं काचेतून दुसरीच माणसं आहे, तो दरवाजा नाही खोलायचा, तो आतमध्ये पडला. पण आई वडील घरातल्यांशी काय वाटेल त्याला? नाही. माये पुढे बाळका रिगता न पडे शंका तैसे मन देता लोका नालो चिजो. फाकलिया इंदिवरा परिवार नाही धनुर्धरा. बघा कंदिलाची काच आहे, तो कंदील जर प्रकाशित झाला तर तो म्हणत नाही आपल्या पाहुण्यांनाच प्रकाश द्यायचा. शेजारचं जर एडेवानी आहे त्याला नाही द्यायचं. नाही. फाकलिया इंदिवरा परिवार नाही धनुर्धरा तैसा कोण कोपरा नेणे चिजो. असं मला अनुभूती आली होती एकाची. मला असं वाटलं होतं काय करून काय नाही, त्या बाईच्या पाया डोकं काय करू. भांडण आहे आमचं त्यांचं, एवढं कट्टर भांडण आहे. पण आमच्या घरातली लाईट गेली आणि त्यांच्या घरातली लाईट 2 दिवस झाले. तर त्यांनी स्वतः पाठवलं वायरमॅन आणि म्हणले संपत ना तुमच्या घरात लाईट लावून घ्या. मी म्हणलं नको वहिनी, नको राहू द्या, आम्ही प्रकाशात आहे तुम्ही अंधारात आहे. काय करून काय नको असं मला वाटलं. बा शत्रू मनुष्य असं करू शकतो, आपली मजा बघतील. गेली त्याची लाईट ना, भरू द्या, जाऊ द्या, कारण आपलं चित्त शुद्ध झालंय. त्याचे उन्हेपणा पाकण्यात आपल्याला आनंद वाटेल. चित्त शुद्ध जरी शत्रू होती मित्र. बघा बरं, शेजारची लोक म्हणले अरे तुमची खरी भांडणं चाललीत का खोटी भांडणं चालली. त्यांच्या डोक्यात किडा वळवळ करायला लागला. बघा बरं. शत्रू मित्र होतीन. व्याघ्र न खाती सर्पतया. आता ह्या अर्ध्या टुकीचा मला अनुभव आलाय. कशाचा? चित्त शुद्ध होता. आता पुढचा अनुभव घ्यायचा म्हणजे रात्रीच्या पाळ्याला बाहेर पडायला पाहिजे. मग व्याघ्र न खाती सर्पतया. वाघ समोर आला नाही खाल्लं का समजायचं आपलं चित्त शुद्ध होतं. वाघच आपण आहे. आणि जर वाघाने खाल्लं तर मी तर नसणार, पण तुम्ही समजायचं महाराजाचं चित्त शुद्ध नव्हते, हे असंच होतं नुसतं. खाणाराच मी आहे का नाही? बरोबर तसंच आहे. काय वेदेश्वरी मधली खाणं सुद्धा तोच आहे. आईने होत्या पाहिजे होत्या. आता वाघ आहे ना, गाई, तिला वाघ खायला आला तर ते म्हणते मीच मला खाते. वेदेश्वरी मध्ये कोण खाते? गाईला वाघ खायला आला तर ते म्हणते मीच मला खाते. तो पण मीच आहे, तो पण मीच आहे आणि मी पण तोच आहे. बाबा नाहीतरी काय कळलीची आहे. वा रे वा. तुझ्या घरी गेल्यावर पाया पडेल. नाहीतरी काय कळलेची आहे, वाघ आणि गाय लाकडाची. आणि आपण सगळे कसे? आपण पण आत्माच आहोत. नाहीतरी काय कळलेची आहे. मंत्र पण आठवलं पाहिजे ना त्यावेळेला. पाठलंही आहे पण आठवलं पाहिजे. तुमच्याबरोबर राहण्यात मला पण लय आनंद वाटतो, कारण आत्मसुखाचा आपल्याला आनंद भेटतोय. आत्मसुखाचा. फाकलिया इंदिवरा परिवार नाही धनुर्धरा तैसे कोण कोपरा नेण्याची जो. हा बरोबर नाही, हा कोपरा आहे असं दिवा लावल्या म्हणतो का ह्या कोपऱ्यात नाही जायचं, देवापुढे गेलंच नाही, कोपऱ्यात काय गरज आहे? तसं नाही. तो सगळ्यांमध्ये तसंच बघा सिद्धांत असणार. चोखाळपण रत्नाचे का रत्नावरी किरणाचे तैसे पुढा मन जयाचे करणे पाठी. त्याचं मन पहिलं देतो मग कृती करतो तो. आलोची जो नेणे अनुभवची जोगावणे धरी मोकळी अंत करणे नव्हेची जया. बाबा सगळ्यांमध्ये डिठी नोहे मिनधी. त्याची दृष्टी सुद्धा बघताना ती वेगळी आहे. तुम्ही एखाद्याच्या महात्म्याच्या नजरे घालून बघा बरं, असे लक चमकणारे दिसणार. म्हणजे काय असे काय त्याच्या डोळ्याचं ऑपरेशन करून काय दुसऱ्याचा डोळा बसवलेला नसतो, पण अशी असते. दिठी नोहे मिनधी. बोलणे नाही संदिग्धी. बोलण्यात त्याच्या संशय नसतो. काय समोरचा माणूस संशयातच पडू शकत नाही त्याच्या बोलण्याने. उलट संशयात असला तर बाहेर निघेल. ती लक्षणे आहेत साधूची, ती सज्जनांची लक्षणे आहेत. आलोचने नाही काय दिढी नोय मिंदी. बघण्यामध्येच त्याच्या पावर येतो, भेदून टाकतो त्याला समोरच्याला. बोलणे नाही. कवनेसी हीन बुद्धी राहाटी जे ना. कोणाला कमी दर्जाचं समजत नाही.
दाही इंद्रिय प्रांजळे निष्प्रपंच निर्मळे पाचही पालो मोकळे आठही प्रहर अमृताची धार जैसी उजू अंतर. अमृताच्या धाराला आत बाहेर लय शुद्ध आहे, बाहेरून जरा अशुद्ध आहे असे का? नाही. 13वा अध्याय बरोबर बोललो की नाही. जो अमृताची धार तैसी उजू अंतर किंबहुना जो माहेर या चिन्हाचे, ही चिन्ह सगळी इथून त्याच्यापासून निर्माण झालेली. तोच सुबटा अर्जवाचा अंगवटा जाण तेथेची घरटा. ज्ञानी केला, ज्ञान तिथे येऊन झाले राहायला. ज्ञान म्हणलं या घरात मला राहायचं, त्या शरीरात मला राहायचं. छान. कोणी दिलं होतं? कसा अभ्यास चालू आहे शाळेत पण दोही ठाई तुका नाही पडव देत चुका. अभ्यासात पण हुशार आणि इकडं पण हुशार. आता आपण कुणीकडे तरी एकीकडेच हुशार आहे की नाही. आणि कर्म करता या द्वैत भावाची वार्ता तेने नपंड सुता सात्विक त्यागू. शाबास. असं पाहिजे. कोणाला न कळता केला इशारा जाता जाता ऐसेनी कर्म पार्था त्याजिली तिजिती सर्वता. आधी की बढीती बांधिती अन्यथा सांडिली तरी. ही कर्म बांधणारी होती खरी, पण यांनी सोडवलं. शेवटची वाक्य वाचतो. पार्था अशा प्रकारे कर्म त्यागली असता ती कर्मे खरी परिपूर्ण टाकली जातात. पण जर या व्यतिरिक्त अन्यथा प्रकारे कर्मे टाकली असतात ती उलटी अधिकच बंधन होतात. सोडणारी कर्म सोडू पण शकतात, पण जर त्याच्यामध्ये आसक्ती ठेवली तर ती बांधणारी ठरतात. 12 ते टोटल 111 घेतलेली होती ना. कंटिन्यू चालू ठेवू द्या 17पर्यंत. असो 1-2 मिनटं जास्त होतील. अजून तर झाले नाही. 2 मिनटं पुढंच आहे घड्याळ. आपण वेळेत सुटू. झालेली सेवा हृदयस्थ अध्याय क्रमांक 18 आणि ओवी क्रमांक किती 200 का 217ला थांबतोय. झालेली सेवा हृदयस्थ सद्गुरू सच्चिदानंद श्रीपाद बाबा रामदास बाबा अधिष्ठान श्री ज्ञानेश्वरी संत मालिका तसेच तुम्हा संत वृंदांच्या चरणावर सेवा समर्पित करून सेवेला इथे पूर्णविराम देऊया. पुंडली गौरदेव हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. सचिव संत तुकाराम महाराज की जय. शांती ब्रह्म एकनाथ महाराज. सचिदानंद श्रीपाद भगवान की जय. सचिदानंद रामदास भगवान की. अवधूत चिंतनम श्री गुरुदेव दत्त गोपाल कृष्ण भगवान की जय. गणपती बाप्पा आकार विश्वात्मके देवी येणे वाद्यज्ञ घोषाळे घोषोनी मदजारे पसायनाने जे ग्रहांची व्यंकटी सांडो या सत्कर्मी गती वाढो होता परस्परे जडो मैत्र जीवांचे दुरितांचे तिमिर जावो विश्वस्वधर्म सूर्य व्हावो देवांची रतोते लाभो प्राणी जात रक्षक सकळ मंगळी ईश्वर निष्ठांची मानते आणि अनवरत मंडळी भेट तुला होता त्यात बदलूचे आरो चेतनाचे पारणीचे लाभ बोलतेचे अर्णव पियुषांचे चंद्रनेचे आवांचन मार्कंडली लाभहीन ते सर्वाही सदा सज्जन सोयरे होतू किंबहुना सर्व सुखी पूर्ण होली त्रिलोकी भजिजवादी गोषी अखंडित आणि ग्रंथोपजीवे विशेष लोकीये दृष्टादृष्ट विजय भोवावेजी एक म्हणे श्री विश्वेश्वराहो भाव होईल दान बसाहो येमेव ज्ञान देव सुख्या झाला येमेव ज्ञान देव सुख्या झाला येमेव ज्ञान देव सुख्या झाला. हरि ओम शांती शांती.